नमस्कार. मी गणेश घोडके आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो. आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरती बोलतो आहे, भाष्य करतो आहे. तर आज आपण शेअर मार्केट या विषयावरती बोलणार आहोत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आज जी बदलती पिढी, आपण ज्याला जेन झी म्हणतो, तर त्यांचं सेव्हिंगचं, बचतीचं, जसं पूर्वी लोक FDमध्ये पैसे ठेवायचे, तसं आजचा जो काही युवक आहे, आजचा जो काही जेन झी म्हणतो आपण, तर त्याला शेअर बाजाराबद्दल एक आकर्षण आहे. आणि हे आकर्षण असण्याचं कारण म्हणजे जो काही डिजिटल इंडिया, जो काही इझिली ॲक्सेस मिळाला आहे शेअर मार्केटमध्ये एंट्री करण्याचा, म्हणजे अगदी आपण आपल्या मोबाईलमधूनही डीमॅट चालू करू शकतो, पैसे भरू शकतो, कुठल्याही ऑफिसमध्ये आपल्याला जायची गरज नाही. त्यामुळे हे खूप इझी झालं आहे. तर आपण मागचे आकडे जर पाहिले 20 वर्षाचे, 25 वर्षाचे, तर शेअर मार्केटमध्ये ज्यांनी म्युच्युअल फंडमध्ये रेग्युलरली पैसे टाकलेत, तर त्यांचा एक चांगला कॉर्पस तयार झाला आहे असं आपल्याला रेकॉर्ड पाहून सांगता येईल. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये ज्याला एंट्री करायची आहे, ज्याला डायरेक्ट एंट्री करायची आहे, त्याला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्याला डायरेक्ट शेअर्स विकत घ्यायचे त्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. तर तो अभ्यास कोणता करायचा? तर 2 प्रकारे तो अभ्यास करता येतो. एक म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस करणं, दुसरं फंडामेंटल ॲनालिसिस करणं. या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, त्या आपण नंतरच्या भागामध्ये पाहूया. परंतु ज्यांच्याकडे वेळ नाही आहे, परंतु ज्यांना शेअर मार्केटमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, ज्यांना भारताच्या ग्रोथ स्टोरीवरती ज्यांचा विश्वास आहे, त्यांच्यासाठी म्युच्युअल फंडमध्ये SIP करणं हा आजच्या काळातला सगळ्यात सोपा मार्ग आहे. आणि वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती किंवा डीमॅट अकाउंटमध्ये आपण SIP स्टार्ट करू शकतो. अगदी डीमॅट अकाउंट नसेल तरी देखील काही ॲपच्या माध्यमातून आपण SIP स्टार्ट करू शकतो. तर आज आपण पाहिले की सप्टेंबरनंतर मार्केट खाली यायला सुरू झालेलं आहे. तर या काळामध्ये आपल्याला कुठंही घाबरून जाऊन आपल्या SIP बंद करायच्या नाही आहेत. उलट आपल्याला जितका जास्त पैसे या काळात टाकता येतील तितके टाकायचे आहेत. किंबहुना मी तर म्हणेल नवीन SIP सुद्धा स्टार्ट करा, अजून पैसे करा. कारण या काळामध्ये अतिशय कमी NAVमध्ये आपल्याला जास्तीत जास्त युनिट आपल्याला मिळतील. त्यामुळे हे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. आणि एक रिसर्च रिपोर्ट असं सांगतो की 7 वर्ष कितीही त्या म्युच्युअल फंडाचा परफॉर्मन्स चांगला नसला तरी 7 वर्षानंतर तुम्ही त्यामध्ये पॉझिटिव्ह रिटर्न मिळू शकतात, असं एक रिसर्च रिपोर्ट आपल्याला सांगतो. त्यामुळं लाँग टर्मचा उद्देश ठेवून आपल्याला याच्यामध्ये गुंतवणूक करायची. आता म्युच्युअल फंडामध्ये देखील प्रकार आहेत. इंडेक्स फंड आहे याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये निफ्टी 50मध्ये आपले पैसे जातात किंवा सेन्सेक्स 30मध्ये आपले पैसे जातात. याच्यामध्ये सेक्टोरल फंड आहेत, जसा निफ्टी IT आहे, ज्यामध्ये ITच्या कंपन्या आहेत. निफ्टी ऑटो आहे, निफ्टी किंवा PSU बँकेचा वेगळा फंड आहे. तर शक्यतो सुरुवातीला तुम्ही निफ्टी 50, जो अतिशय कॉन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर आहे त्याने निफ्टी 50मध्ये पैसे टाकावेत. त्यानंतर लार्ज कॅप कॅटेगरीमधले जे फंड आहेत त्यामध्ये पैसे टाकावेत. आणि जे थोडे ॲग्रेसिव्ह आहेत, जे मार्केटची व्हॉलेटॅलिटी बिअर करू शकतात, त्यांनी मिड कॅपमध्ये पैसे टाकावेत. आणि जे अतिशय ज्यांची रिस्क बिअरिंग ॲबिलिटी चांगली आहे, डायजेशन करण्याची कपॅसिटी चांगली आहे, डायजेशन म्हणजे इन द सेन्स ऑफ मार्केट व्हॉलेटॅलिटी, तर त्यांनी स्मॉल कॅप फंडामध्ये कंटिन्यू SIP चालू करावी. आणि लाँग टर्म मात्र स्मॉल कॅप फंडमध्ये आपण लाँग टर्मचं उद्दिष्ट ठेवूनच काम करावं. मिड कॅपमध्ये एक 5 वर्षापर्यंतचं उद्दिष्ट आपण ठेवायला हरकत नाही. लार्ज कॅपमध्ये मात्र आपल्याला तुलनेने व्हॉलेटिलिटी कमी राहील, परंतु एक स्टॅबिलिटी राहील. आणि
जास्त काही कुठलं वर खाली न होता आपली इन्व्हेस्टमेंट चांगल्या प्रकारे ग्रो होत राहील. तर आपण येणाऱ्या सिरीजमध्ये प्रत्येक गोष्टीबद्दल हळूहळू माहिती घेऊया. तरी तुर्तास SIP कंटिन्यू ठेवा, कुठेही बंद करू नका, कारण चढ उतार हा मार्केटचा स्वभाव आहे, ते त्याचं नेचर आहे. त्यामुळे तो त्याच्या पद्धतीने वागणार आहे. आपल्याला कन्सिस्टंटली मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहायचं आहे. धन्यवाद.